व्याख्यानाला सुरू करण्यापूर्वी आपण सर्वजण एकदा ओंकार म्हणूया 3 वेळा, प्रार्थना होईल आणि मग आपण मूळ विषयाकडे जाणार आहोत। ओंकार म्हणत असताना पाठीचा कणा ताठ असावा, डोळे अर्धोन्मिलित असावेत, चित्त एकाग्र असावं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि येईल आवाज, येईल हळूहळू येईल आवाज, येईल आवाज, येईल हळूहळू येईल। हां, दीर्घ श्वास घ्यायचा, 3 वेळा आपण ओंकार म्हणूया। दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, तळवे एकमेकावर घासायचे, हळुवारपणे डोळ्यावर ठेवायचे। त्या परमपित्याला मनापासून नमस्कार। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड आणि आपल्या सर्व भूदेवांचं या ठिकाणी दर्शन झालं। खरोखर या रम्य सायंकाळी आपण एका सुंदर व्याख्यानाच्या निमित्तानं एकत्रित आलेला आहात आणि खरोखर मनापासून आनंद होतो। मगाशीच माळीसाहेबांनी सांगितलं की बरेच वेळा एम्पायर इस्टेटमध्ये येण्याचा निमंत्रण 2-3 वेळा मला मिळालं होतं बरं का निमंत्रण, पण काहीतरी वेळ जमत नव्हती आणि त्यामुळं येण्याचा योग आला नाही। पण आज मात्र सुंदर अशा प्रकारचा योग आला आणि इतक्या सुंदर सोसायटीमध्ये, उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीमध्ये आज मला संवाद साधण्याचा प्रसंग मिळतो आहे। ही खरं तर माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची आणि सौभाग्याची बाब आहे। खरं सांगू का, आपण सगळेजण भाग्यवान आहोत। दुर्लभे भारते जन्मः महाराष्ट्रे अतिदुर्लभः। भारतामध्ये जन्माला येणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे। देहू आळंदी परिसरामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे आणि एम्पायर इस्टेटमध्ये आपलं वास्तव्य असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। आपण सगळेजण भाग्यवान आहोत। आपली भूमी संतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शानं पवित्र झालेला अशा प्रकारचा हा परिसर, संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांच्या कार्यकर्तृत्वानं पवित्र झालेला अशा प्रकारचा हा परिसर, शिवरायांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली ही भूमी आणि श्रीमंत मोरया गोसावी यांच्याही वास्तव्यानं पुनीत झालेली अशा प्रकारची ही संपूर्ण पिंपरी चिंचवडची भूमी आणि त्यात आपलं वास्तव्य आहे। आपण खूप भाग्यवान आहोत। खरं तर भारतामध्ये जन्माला येणं हीच भाग्याची गोष्ट आहे। मी आत्ताच सांगितलं, दुर्लभे भारते जन्मः आणि भारतामध्ये मानवी ध्येय मिळणे ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे। भारतामध्ये आपल्याला मानव होऊन जन्माला येण्याची जी संधी प्राप्त झाली ही खरोखर अत्यंत आनंदाची अशा प्रकारची बाब आहे। मी नेहमी सांगत असतो की आपल्याला भगवंताने जन्म दिला हा भारतामध्ये दिला। सुंदर अशा प्रकारचं शरीर भगवंताने आपल्याला दिलं, सुंदर शरीर दिलं। अगदी काकतालीय न्यायाप्रमाणे एखादा आंधळाग्रस्त असतो, रस्त्याने चाललेला असतो, भजन करत चालला आहे, टाळ वाजवत चालला आहे, अचानक एक कावळा येतो आणि त्याच्या टाळीमध्ये सापडतो। त्याला असं वाटतं मी आंधळा असून सुद्धा कावळ्याला पकडलं। राजाला जर सांगितलं राजा आपल्याला उत्तम बिदागी देईल आणि म्हणून तो राजाकडे जातो आणि म्हणतो महाराज
मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, पण कावळ्याला मात्र पकडलं आहे. राजाच्या लक्षात येतं, हा असं का म्हणतो ते. राजा म्हणतो, बाबा रे, आंधळा असूनसुद्धा कावळ्याला पकडलंच, फार चांगली गोष्ट झालीस. पण आता हा कावळा सोडून दे आणि पुन्हा दुसरा पकडून आणून दाखव बरं. एकदा आणि एकदाच, एकदा आणि एकदाच. मानवी देह पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा नाही. आणि काही सुंदर देणगी दिली भगवंतांनी आपल्याला. अमोल जीवन, सुवर्ण संधी. ही जे जीवन आहे हे अमोल आहे, ही संधी आहे, ही सुवर्ण संधी आहे. भगवंताने आपल्या शरीराची निर्मितीच अशा प्रकारची केली आहे. 2 हात, 2 डोळे, 2 पाय आणि किती अनमोल शरीर आहे. 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एका दातांच्या डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. माझ्या शेजारी एक आजी बसल्या होत्या. आजी म्हणाल्या, डॉक्टर साहेब, मला एक नवीन दात तयार करायचा आहे, किती खर्च येईल. डॉक्टरने सांगितलं, आजी एका दाताला 3,000 रुपये खर्च येईल. त्यावेळेचं 25, आता फारच ट्रीटमेंट महाग आहे, पण त्यावेळेला 3,000 रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं. मी आपल्या शेजारीच बसलो होतो आजींच्या. आम्ही आपल्या शाळेमध्ये शिक्षक, आत्ताच रामदासजींनी सांगितलं नाही का, आणि शाळेत मुलांना आम्ही शिकवत असतो. प्रत्येक माणसाला 32 दात असतात. मी लगेच गुणाकार करून तयार. 32 गुणिले 3, 96,000चे दात भगवंताने आपल्याला फुकट दिलेत, फुकट फुकट. नुसत्या दातांची किंमत 1,00,000 रुपये आहे. डोळ्यांची किंमत किती असेल, हातांची किंमत किती असेल, पायांची किंमत किती असेल. कोट्यावधी रुपयाचं शरीर भगवंताने आपल्याला दिलं आहे. आणि म्हणून त्या भगवंताचे आपण आभार मानले पाहिजे. बरं, काळजी तरी किती घेतली बघा. 2 हात दिलेत, एका हाताने काम करता आलं नाही, दुसऱ्या हाताने काम करता यावं. एका पायाने चालता आलं नाही, दुसऱ्या पायाने चालता यावं. एका डोळ्याने दिसतं नाही, दुसऱ्या डोळ्याने पाहता यावं. एका कानाने ऐकता आलं नाही, दुसऱ्या कानाने ऐकता यावं. सगळे अवयव 2-2 दिलेत. अगदी शरीरातले सुद्धा अवयव 2-2 दिले, आतले अवयव पण 2-2 दिलेत. 2 फुफ्फुसं 2 आहेत, हृदयाचे भाग 2 आहेत, मेंदू 2 आहेत, आतडी 2 आहेत. सगळ्यात महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरामध्ये असणारा किडनी, त्यासुद्धा 2 आहेत. एक डॅमेज झाली तर दुसऱ्या किडनीने आपलं काम चालावं इतकी भगवंतानी काळजी घेतली. आतले अवयव 2-2, बाहेरचे अवयव 2-2, आतले अवयव 2-2, बाहेरचे अवयव 2-2. पण देवाने एक गोष्ट फार चांगली केली बरं का, तोंड मात्र एकच दिलं आहे. जर 2 तोंडं दिली असती ना, तर एका तोंडाने सतत खात राहिला असता आणि दुसऱ्या तोंडाने सतत बोलत राहिला असता. म्हणून तर माऊलींनी सांगितलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, देवाचे द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, असोनी संसारी जिवे विगू करे, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आपली भूमी संतांची भूमी आहे. माऊलींचे तर आपल्यावर अनंत उपकार आहेत. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारलेले देवालया, नामातयाचा किंकर, तेणे केला असे विस्तार, जनार्दनी एकनाथ, स्तंभ दिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झालासे कळस. 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी एकतेचा, ममतेचा, समतेचा, प्रेमाचा विचार मांडला. तोच विचार नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत नेऊन पोचवला. गुरु ग्रंथसाहेबामध्ये नामदेव महाराजांचे 55 अभंग आहेत. नाथ महाराजांनी भागवतासारखा प्रचंड तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला आणि भरभक्कम अशा प्रकारचे खांब या मंदिराला उभे केले. 16व्या शतकामध्ये मंदिर पूर्ण झालं आणि कळस होण्याचं भाग्य संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांना मिळालं. त्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. माऊलींचं जे काही साहित्य आहे, सगळ्या संतांचं साहित्य आहे. अहो, संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. मी नेहमी सांगत असतो, काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे, हित उपदेश, करुणी सायासे शिकविती. किती प्रयत्नाने शिकवतात. तुका म्हणे वत्स धिनवीच्या चित्ती, तैसे माझं नित्य सांभाळीचे. म्हणजे महाराजांनी काही सुंदर विचार सांगितला आहे. ते म्हणतात, या संतांचे उपकार कसे सांगू, काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मला सतत जागं ठेवण्याचं काम हे संत करतात. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय दिलं म्हणजे त्यांचे उपकार आपल्याला फेडता येतील. आणि बोलतात तरी कसे, सहज बोलणे, हित उपदेश, करुणी सायासे शिकविती. पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतात. हे समजलं नाही, ते समजलं नाही,
आम्ही शिक्षक मंडळी ज्याप्रमाणे मुलांना शिकवत असतो ना, एखादं उदाहरण सांगितलं, समजलं नाही, पुन्हा सोपं करून सांगतो, पुन्हा आणखीन सोपं करून सांगतो, पुन्हा सोपं करून सांगतो. करुणी सायासे शिकविते. संत तसेच असतात. एक आश्रम होतं बरं का, आश्रम, गुरुकुल होतं, गुरुकुल. त्या गुरुकुलामध्ये 101 विद्यार्थी शिकत होते. एक दिवस गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना एक शब्द शिकवला, ब्राह्मण शब्द म्हणायला सांगितला. सर्वांनी ब्राह्मण शब्द म्हणा. मुलं ब्राह्मण शब्द व्यवस्थित म्हणायचे. पण एक मुलगा होता ना, तो म्हणायचा बामन. गुरुजी म्हणायचे अरे ब्राह्मण म्हण, तरी तो म्हणायचा बामन. गुरुजी म्हणायचे ब्राह्मण म्हण, तरी तो बामनच म्हणतो आहे. गुरुजींना वाटलं काय करावं आता, कसं याला शिकवावं. त्याला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि त्याला विचारलं, हे बघ तू घोडा बघितलास का. हो म्हणाला, बघितला घोडा. मग घोड्याला खायला घालतात, त्याच्या तोंडाजवळ एक पिशवी असते, त्या पिशवीला काय म्हणतात. तो म्हणाला त्याला तोबरा म्हणतात. मग गुरुजी म्हणाले, तुला तोबरा म्हणता येईल का. हो म्हणाला, येईल म्हणता. मग म्हण बरं, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. करुणी सायासे शिकविते. संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. आणि या संतभूमीमध्ये आपण जन्माला आलो आहे. त्यात आपल्याला हा मानवी देह मिळालेला आहे. आणि मानवी देह मिळालेला कळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मानवी देह मिळालेला कळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. संतांनी, मी आत्ताच आपल्याला सांगितलं, माऊलींनी हरिपाठ लिहिला. आपल्याला बहुतेकांना माहीत असेल, काही लोक वाचन करत असेल नियमितपणे. ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली. किती सोपं करून सांगितलं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. काही अभंगाची रचना सुंदर आहे. पूर्वार्धामध्ये नामस्मरण कशाने करावं, नामस्मरण किती वेळ करावं, नामस्मरण कुठे करावं आणि त्याचा फायदा काय होणार. माऊली पहिल्या चरणात म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. नामस्मरण कुठे करावं, देवाच्या द्वारामध्ये. किती वेळ करावं, उभा क्षणभरी, क्षणभर नामस्मरण करावं. फायदा काय होणार, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता, सगळ्या मुक्ती प्राप्त होऊन जाते. नामस्मरण कशाने करावं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तोंडाने नामस्मरण करावं. फायदा काय होणार, पुण्याची गणना कोण करेल. एवढं पुण्य पदरात पडेल, एवढं पुण्य पदरात पडेल, त्याची गणनाच करता येणार नाही. आणि पुढे ते म्हणतात, यासाठी संसार नाही सोडायचा, असोनी संसारी. संसाराचंच अस जिभे विगू करी. जिभेला नामस्मरणाचा वेग दे. वेदशास्त्र भारे बाह्या सदा. वेद आणि शास्त्रवर बाह्या करून तुझा स्वीकार करेल. पण संत ज्या वेळेला सांगतात ना, इतकं सोपंही नाही सांगत बरं. देवाचे द्वारी म्हणजे देवळाचं दार नाही. देवळाच्या दारात जर आपण उभे राहिलो आणि क्षणभर उभे राहिलो तर सगळ्या मुक्ती मिळतील. इतका देव सोपा आहे का. तुकाराम महाराजांनी आपलं सगळं आयुष्य घालवलं, तरीसुद्धा जिजाबाईंना अगोदर भगवंतांनी दर्शन दिलं. म्हणजे देवळाचं द्वार असा अर्थ नाही, तर देवाचे द्वारी म्हणजे श्रद्धा. जीवनामध्ये श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या मी जगणार आहे याच्यावर माझी श्रद्धा आहे, म्हणून मी आत्ताचा क्षण आनंदाने घालवतो आहे. डॉक्टरने दिलेल्या गोळीने मी बरा होणार आहे, म्हणून त्यांनी दिलेली कडू गोळीसुद्धा मी गोड करून खातो, कारण त्या गोळीवर माझा विश्वास आहे, डॉक्टरवर आपली श्रद्धा आहे. एस टीच्या गाडीमधून ज्या वेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला त्या ड्रायव्हरवर आपली श्रद्धा आहे, म्हणून आपण बिनधास्त प्रवास करतो. पण तेच जर खाजगी गाडीने प्रवास करायचा झाला तर सकाळच्या वेळेला अगोदर पूजा करतो गाडीची, नाही का, की आमचा प्रवास सुखाचा होऊ दे, कारण त्या ड्रायव्हरवर काय आपली श्रद्धा नाही. जीवनात श्रद्धा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देवाचे द्वारी म्हणजे भगवंतावर श्रद्धा असली पाहिजे. त्यानंतर उभा क्षणभरी. आणि क्षणभर म्हणजे काय, थोडा वेळ असा अर्थ नाही आहे त्याचा. क्षणभर म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षणभर, जीवनातला प्रत्येक क्षणभर. माझ्या वाट्याला जे क्षण आलेले आहेत ते प्रत्येक क्षण मी नामस्मरणाने भरायचे आहेत, नामस्मरणाने भरायचे आहेत. कबीर महाराज असं म्हणतात, श्वासश्वास पर नामले वृथा श्वासमतक होय, ना जाणे उच्छ्वास का आव न होय न होय. हा श्वास माझ्या हातात आहे, पण पुढचा श्वास माझ्या हातात असेलच असं नाही. गदिमांनी काही सुंदर मीराबाईंच्या तोंडी पद घातलं आहे. मीराबाई असं म्हणते, नाही खरचली कवडी दमडी, नाही विचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. कुणाला वाटेल ही चोरी आहे, कुणाला वाटेल ही उधारी आहे, पण असं नाही, मी तो विकत घेतला. एक दमडी पण खर्च केली नाही, एक कवडी पण खर्च केली नाही, मग मला तो विकत कसा घेता आला. तर पुढच्या चरणात त्या म्हणतात की जन्मभरीच्या श्वासा इतके मोज येले हरिनाम.
माझ्या वाट्याला जेवढे श्वास आले त्या प्रत्येक श्वासागरीक मी भगवंताचं नामस्मरण केलं. आज जो माझा व्याख्यानाचा विषय आहे, जीवन सुंदर आहे. आपण सगळे आयुष्याची सायंकाळ सगळे अनुभवतो आहोत. जीवन किती छान आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. अगदी आपलं लहानपण आपण आठवा. अगदीच काय श्रीमंत परिस्थितीमध्ये आपण जन्माला आलेलो नाहीत. त्यावेळेचं आपण लहानपण पाहिलं तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये. पण आपली ही पिढी अशी आहे की आपण सुखही पाहिलेलं आहे आणि आपण दुःखही पाहिलेलं आहे. तुकाराम महाराज जरी म्हणाले ना, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आता आपल्याला बदल करावा लागेल त्याच्यात. दुःख पाहता जवा पाडे, सुख पर्वता एवढे, नाही का? एवढं सुख आहे आपल्याजवळ, एवढं सुख आहे. त्यावेळेला किती दुःख होतं. आता दुःखच कमी आहे, सुखच जास्त आहे. आणि म्हणून आज आमची एवढी सुबत्ता आहे. शाळेमध्ये आम्ही शिकवताना म्हणायचं, अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी आपल्या मूलभूत गरजा आहेत. अन्न वस्त्र आणि निवारा. पण आज त्याच्यापेक्षा आम्हाला 4थी गरज फार महत्त्वाची आहे आणि ते म्हणजे प्रेम. आज प्रेमच कमी कमी होत चाललं आहे. प्रेम कमी होत चाललं आहे. अगदी 50-60 वर्षापूर्वी आपलं बालपण जर आपण आठवलं तर कुठेतरी यात्रेच्या वेळेला, लग्न समारंभाच्या वेळेला आम्हाला गोडधोड खायला मिळायचं. एखादा उत्सव असेल घरामध्ये तर पुरणपोळी आम्हाला खायला मिळायची. वरण भात कधीतरी उपवास सोडताना आमच्या वाट्याला यायचा. पण आता तसं आहे का? आता पाहिजे त्या वेळेला, पाहिजे त्या ठिकाणी आम्ही लगेच, अनेक ठिकाणी स्वीट होम असतात, पाहिजे तो पदार्थ आम्ही विकत घेऊन खाऊ शकतो. अन्नाची आम्हाला कमतरता नाही. वस्त्र, कपडेसुद्धा त्यावेळेला लहानपणी किती कमी प्रमाणात आम्हाला मिळत होते. अगदी 2 ड्रेस असायचे. शाळेत जायचा एखादा आणि कधीतरी सणावाराला घालण्यासाठी एखादा ड्रेस असायचा. आमच्या महिलांच्या बाबतीतसुद्धा आईला तर आमच्या 2च साड्या असायच्या. ते पण एक साडी जर फाटली ना तर ती फाटलेली साडी दुसऱ्या साडीला जोडायची. त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? दंड घालणे. बरोबर, दंड घालणे. दंड घातलेली साडी नेसायची. आणि नवीन साडी जर घेतली ना एखाद्या वेळेला तर पहिल्यांदा त्या तुळशीच्या अंगावर पांघरायची आणि नंतर शेजारच्या बाईला नेसायला द्यायची. काय म्हणतात त्याला? घडी मोडणे. बघा, सगळे जुने जुने शब्द आठवले. घडी मोडणे हे शब्द आता आपल्या डिक्शनरीतून बाहेर गेले सगळे. आता आठवले असेल, घडी मोडणे. आणि मग घडी मोडायला द्यायचं कारण काय? तर त्या बाईच्या अंगावर किंवा शेजारणीच्या अंगावर ती साडी कशी दिसते हे अगोदर पाहायचं आणि नंतर ती साडी मी परिधान करायची. आता मात्र तसं नाही. आमच्या महिलांच्या साड्यांचं कपाट जर उघडलं ना 200-200 साड्याच्या कपाटामध्ये आपल्याला दिसतील. 200-200 साड्या. आणि एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एखाद्या महिला गेल्या ना आणि 10,000ची पैठणी जरी नेसली ना त्यांनी, पण जर कोणीच काही विचारलं नाही ना मग चेहरा पाहण्यासारखा असतो. बरं का? मग हसलं पाहिजे. बरं का? जीवनामध्ये खूप हसलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, माझ्या व्याख्यानाचा विषय तोच आहे. हलकं फुलकं आहे. जीवनात खूप हसलं पाहिजे. आणि हसणं ही कला भगवंताने फक्त मानवालाच दिलेली आहे. काही माणसं हसतच नाहीत. हसत नाहीत. सदाशिवपेठेतली माणसं ना औरंगाबादमध्ये विनोद झाला ना का 2 दिवसांनी हसतात. कारण 2 दिवस नवरा बायको विचार करतात, हसू का नको, हसू का नको. मग बायको म्हणाली 2 दिवसांनी आता हसायला काही हरकत नाही, मग दोघे मिळून हसायला सुरुवात करतात. काही एक तर एक सत्यकथा आहे. मुलाला 95% मार्क मिळाली. सगळेजण आनंदाने पेढे खात आहेत आणि मुलाच्या वडिलांचा चेहरा कडक इस्त्री केल्यासारखा. मी न राहून त्यांना विचारलं, अहो मुलाला एवढी 95% मार्क मिळाली, सगळेजण पेढे खात आहेत, पण तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद का दिसत नाही? तेवढे त्याचं काय आहे, गेल्या वर्षी जो मुलगा पहिला आला ना त्याला 96% मार्क होती आणि याला 95% मार्क आहे. काय म्हणावं म्हटलं या माणसाला. पण बाई मात्र खूप आनंदी बरं का. त्यांची बायको सुखात असणार, दुःखात असणार. मला कधी कधी नवल वाटायचं या दोघांचं जमतं कसं काय. म्हणून न राहून मी एक दिवस त्या बाईंना विचारलंच, म्हटलं बाई तुम्ही कायम हसताना मला दिसता पण तुमचे मिस्टर कधीच हसताना मला दिसत नाही, कसं काय तुमचं दोघांचं जमतं? काय करता? म्हटलं ॲडजस्ट करावं लागतं. म्हटलं काय काय ॲडजस्ट करता? आणि खरं सांगू का, तुमच्या माझ्या जीवनाचा पेपर भगवंताने एकदम छान सोडवला आहे. गाळलेल्या जागा भरा, देवाला 10 पैकी 10 मार्क द्यावे लागतील. एका वाक्यात उत्तरे द्या, देवाला 10 पैकी 10 मार्क द्यावे लागतील. पण देवाचा एकच प्रश्न फार कच्चा आहे, तो म्हणजे जोड्या लावा. 10 पैकी 3च जोड्या बरोबर असतात, 60 जोड्या चुकीच्या असतात. पटलं सगळ्यांना नाही का. पण 7वी जोडी जरी आपली असली ना तरी काळजी करायचं कारण नाही बरं का. नाथांनी काही छान सांगितलं आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे.
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पतिलक्ष्मीचा जाणत असे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तो पाय संचिताचे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकली लायसे नाही. आणि ते म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. मग चिंता कशाला करायची आपण, नाही का. आवडीने भावे हरिनाम घेसे. तर भगवंतानी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आनंदाने जगता आलं पाहिजे. मी त्या बाईंना विचारलंच, तुम्ही ॲडजस्टमेंट करता म्हणजे काय काय करता. अहो म्हणे कार्यक्रमाला जायचं असलं ना तरी ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हटलं कार्यक्रमाची ॲडजस्टमेंट कशी करता बुवा. तेव्हा त्यांनी सांगितलं की लग्नाला जायचं असलं, बारशाला जायचं असलं, वास्तुशांतीला जायचं असलं, ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्याख्यानाला जायचं असलं का मग मी जाते. आणि मैतीला जायचं असलं, 10व्याला जायचं असलं, 12व्याला जायचं असलं का त्यांना पाठवते. काय ॲडजस्टमेंट आहे म्हटले, नाही का. जीवनामध्ये खूप हसलं पाहिजे. अन्न, वस्त्र, तिसरी गोष्ट निवारा. आपल्या लहानपणी आपण पाहतो गावाला छोटंसं घर असायचं. पूर्वी तो ऑल इन वन, नाही का. आमच्या रामदासजींना विचारा, बोपोडीसारख्या ठिकाणी ते राहिलेत. आमचं दापोडी बोपोडी खडकी म्हणजे अगदी टिपिकल भाग पण का. 1 रूम किचन आणि सगळं त्याच्यामध्ये ऑल इन वन सगळं त्याच्यामध्ये असायचं. पण अशाही परिस्थितीमध्ये त्यावेळेला आनंद असायचा बरं का, आनंद असायचा. म्हणजे त्यावेळेला आज आपली परिस्थिती डायनिंग रूम वेगळं, किचन रूम वेगळं, बाथरूम वेगळं, नाही का. आणि त्यावेळेला तशा प्रकारची परिस्थिती नव्हती. प्राधिकरणात किंवा तुमच्या घरी जरी कोणी पाहुणे आले ना तर गावाकडनं लोक आल्यानंतर आपण फरशीवर उभे राहिलोत का पाण्यावर उभे राहिलोत शंका येते काय वेळेला. इतकी सुंदर घरं आहेत आपली. म्हणजे आज आम्हाला अन्नाची हे नाही, कमतरता नाही, वस्त्राची कमतरता नाही, निवाऱ्याची कमतरता नाही, पण कमतरता आहे ती फक्त प्रेमाची कमतरता आहे. आज प्रेमच नाही. घरामध्ये 4 माणसं असतात पण चौघांच्या जेवायच्या वेळा पण 4 असतात. मुलगा मुलाच्या वेळेत जेवत असतो, वडील वडिलांच्या वेळेत जेवत असतात, आई किचनमध्ये चॅटिंग करत काहीतरी बोलत असते आणि तिथे जेवण करत असते. घरं मोठी झालीत पण माणसं मात्र छोटी झालीत. रस्ते रुंद झालेत पण दृष्टी मात्र अरुंद झाली आहे. आज सगळंच बदललं आहे. जीवन किती छान आहे. मग हे बदलण्याचं कारण काय. तर जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा बदललेला आहे. यावत जीवन सुखम जेवे तृणम कृत्वा घृतम पिबेत, खाना पिना मजा करना यही हमारा काम, जिसदी नेम की चिठ्ठे आवे बोलो भाई राम, लाईफ इज ओनली टू एन्जॉय. म्हणजे जीवन म्हणजे फक्त मजा करणे, इट ड्रिंक अँड बी मेरी. या पलीकडं माणसांना जीवनाचा अर्थच कळत नाही. आम्ही जेव्हा लहान असतो ना त्यावेळेला आमच्या आईवडिला म्हणतात गप बाई तू लहान आहे, तुला काही कळत नाही. आम्ही मोठे झालो, प्रपंचामध्ये पदार्पण केलं, बायको तर पावला पावलावर बनते. प्रपंचातलं का तुम्हाला काही कळतच नाही. तो म्हणतो अगं मी एवढा मोठा न्यायाधीश, मी जो न्याय दिला तो जगाने मान्य केला आणि तू काय म्हणते प्रपंचातलं काही कळत नाही. बायको म्हणते तुम्ही जगाचा न्याय केला असेल पण कोर्ट सुटल्यानंतर मंडईमध्ये यायचं, टॅक्सी थांबवायची, 5-25 रुपयाची भाजी आणायची आणि मग घरी यायचं. प्रपंचातलं का तुम्हाला काही कळतच नाही. आम्ही जेव्हा म्हातारे होतो ना त्यावेळेला आमची नातवंडंसुद्धा आम्हाला म्हणतात आजोबा तिकडे कोपऱ्यात बसा, तुम्हाला काही कळत नाही. लहानपणी आईवडिलांनी म्हणावं, मध्यम वयामध्ये बायकोने म्हणावं, म्हातारं झाल्यानंतर नातवंडाने म्हणावं तुम्हाला काही कळत नाही. खरोखर का जीवनाचा अर्थ आपल्याला कळत नाही. भगवंताने आपल्याला जे जीवन दिलेलं आहे हे जीवन आनंदासाठी आहे. भगवंताने जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे हे आपल्याला आनंद मिळवण्यासाठी दिलं आहे. आपण आनंदाचा कंद म्हणून राहिलं पाहिजे. मगाशी मी आपल्याला सांगितलं की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. महाराजांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आपण जे सुख पाहतो ना हे लौकिकातलं सुख आहे. संत ज्या वेळेला बोलतात ते अलौकिकातलं बोलतात. खरंच जर पाहिलं तर सुख त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहे. रामदास स्वामीसुद्धा म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. वरवर जरी आपण सुखी असलो तरी आतून बाकी प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख हे आहेच, काही ना काही दुःख हे असतंच. आणि त्या दृष्टीने महाराजांनी तो शब्द वापरलेला आहे. 1 धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आता तसं नाही, 1 धागा दुःखाचा 100 धागे सुखाचे. आज मोबाईलसारखं साधन आमच्याजवळ आहे. शेकडो नव्हे हजारो किलोमीटर अंतरावर असणारं आमच्या मुलीबरोबर, आमच्या मुलाबरोबर तो परदेशात असेल त्याच्यावर आम्ही लगेच मोबाईलवरनं बोलू शकतो. आज अंतर जवळ झालं आहे. इतकी माणसं जवळ आलेली आहेत. पण खऱ्या दृष्टीने आज आम्ही सुखी आहोत का. सुखाच्या कल्पनाच वेगळ्या आहेत. सुखाकडे पाहण्याच्या 4 भूमिका आहेत. पहिली भूमिका अशी आहे एखादी वस्तू माझ्याजवळ आहे म्हणून मी सुखी आहे.
एखादी वस्तू तिचा उपभोग मला घेता येतो म्हणून मी सुखी आहे. तिसरी भूमिका, ती वस्तू भगवंताने माझ्यासाठी पाठवली म्हणून मी सुखी आहे. आणि चौथी भूमिका, माझ्याजवळ काहीच नाही तरी मी सुखी आहे. क्रमाक्रमाने जर आपण याचा विचार केला ना, पहिली गोष्ट आपण पाहिली, एखादी वस्तू माझ्याजवळ आहे म्हणून मी सुखी आहे. गाडी आहे म्हणून मी सुखी आहे, बंगला आहे म्हणून मी सुखी आहे, मोबाईल आहे म्हणून मी सुखी आहे. पण या गोष्टी आपल्याला सुख देतात का? गाडी आहे म्हणून मी सुखी आहे, पण रस्त्यात बंद पडली की दुःखी आहे. बंगला आहे म्हणून मी सुखी आहे, पण कॉर्पोरेशनचा टॅक्स आला की दुःखी आहे. मोबाईल आहे म्हणून मी सुखी आहे, पण प्रवास करताना बॅटरी डाऊन झाली की दुःखी आहे. इतकंच नाही, आपण जर पाहुणे म्हणून कोणाच्या घरी गेलो ना आणि आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली असेल ना, तर एखाद्या घरात जायचा अवकाश, त्या बाई लगेच पाणी घेऊन, पाण्याचा तांब्या घेऊन आपल्यासाठी येतात बाहेर. पण आपण खाली बसायच्या अगोदरच विचारतो, तुमच्याकडं चपट्या पिनचं चार्जर आहे का गोल पिनचं चार्जर आहे? इतके आम्ही अस्वस्थ असतो, इतके अस्वस्थ असतो. म्हणजे या गोष्टी आपल्याला सुख देऊ शकत नाही. मग दुसरी जी भूमिका पाहिली आपण, की एखादी वस्तू भगवंताने मला पाठवली आहे म्हणून मी सुखी आहे. एखादी गोष्ट भगवंताने माझ्यासाठी पाठवली म्हणून मी सुखी आहे. आपण प्राधिकरणात आलो, मगाशी दादांनी सांगितलं किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी त्यावेळेला आलो. आपलं गाव तिकडे कुठेतरी लांब शेकडो किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे, पण इथे आल्यानंतर आपण एवढं स्वतःचं विश्व निर्माण केलं, मुलांना शिक्षणं दिली. आणि ज्या वेळेला आपण एखादा बंगला बांधतो, वास्तुशांत वगैरे करतो, गावाकडचे लोक कार्यक्रमासाठी येतात आणि मग आम्ही त्यांना सांगतो, हे आमचं किचन रूम बरं का, हे आमचं डायनिंग रूम, हे आमचं बेडरूम, ही आमची देवासाठी बांधलेली खोली. आणि मग वाळू आणताना काय काय कष्ट घ्यावे लागले, सिमेंट आणताना कसं कसं मिळवावं लागलं, हे सगळं आम्ही सांगत असतो. कर्ज उभारण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले. आणि हे सगळं ऐकत असताना गावाकडचे लोक म्हणतात, वा फार छान केलं बरं का, वन तुम्ही काय छान घर बांधलं आहे तुम्ही. आम्ही म्हणतो, हे आम्ही नाही केलं, बस त्याची कृपा. भगवंताने एखादी वस्तू माझ्यासाठी पाठवलेली आहे म्हणून मी सुखी आहे. तिसरी भूमिका आपण पाहतो की एखाद्या गोष्टीचा उपभोग मला घेता येतो म्हणून मी सुखी आहे. सोपं नाही बरं हे, एखाद्या गोष्टीचा उपभोग मला घेता येतो म्हणून मी सुखी आहे. ज्या वेळेला आपण एखाद्याच्या घरी गेलो, साखरेचा म्हणजे कारखानदार आहे, आणि घरी गेल्यानंतर त्यांनी विचारलं, चहा वगैरे काय घ्यायचा आहे का, चहा करू का? तो कारखानदार लगेच म्हणतो, चहा करा पण बिन साखरेचा करा. वैभव आहे पण उपभोग नाही, वैभव आहे पण उपभोग नाही. आपल्याला वैभवही पाहता आलं पाहिजे आणि त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. आज आपण त्या स्थितीमध्ये मात्र आहोत बरं का. आपल्याजवळ वैभवही आहे आणि उपभोगही आहे. कधी कधी असं होतं, आपण ज्या वेळेला लहान होतो ना, त्यावेळेला कुठेतरी आळंदीला पंढरपूरला जावं असं वाटायचं, पण पैसे नसायचे. आता आपली मुलं मोठी झाली, प्रत्येकाच्या दारात 2-2, 3-3 फोर व्हीलर आहेत. शनिवार रविवार नातवंडाला सुट्टी असली तो म्हणतो, बाबा येतं का पंढरपूरला, येतं का तुळजापूरला, आळंदीला तरी जाऊ. आपण म्हणतो आलो असतो, पण काय आहे, गुडघे काही एक तासभर पण बसून देत नाही. वैभव आहे पण उपभोग नाही. जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते, जेव्हा चणे आहेत पण दातच नाहीत, नाही का. वैभव आहे पण उपभोग नाही. सुखाकडे पाहण्याची तिसरी भूमिका आहे. आणि चौथी भूमिका तर खूप महत्त्वाची आहे. माझ्याजवळ काहीच नाही तरी मी सुखी आहे, काहीच नाही तरी सुखी आहे. संतांजवळ पण मोबाईल आहे, संतांजवळ पण मोटार आहे, बंगला आहे, गाडी आहे, पण संत म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळमी लाईन, क्षेमवी देईन पांडुरंगा. काहीच नाही तरी संत म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. काही नाही तरी संतांचा प्रपंच आनंदाचा आहे. संतही प्रपंच करतात, आम्ही प्रपंच करतो. मग आमच्या प्रपंचात तर सगळ्या गोष्टी आहेत, मग आमच्या प्रपंचात सुख का नाही? आणि संतांच्या प्रपंचात काहीच नाही तरी संत सुखी का आहेत? याचं एकच कारण, संत प्रपंचात असतात पण असोनी नसावे. आपण प्रपंच करतो पण इतके प्रपंचात गुरफटून जातो, आवा चालली पंढरपुरा आणि विशीपासून येई घरा, अशी अवस्था आहे आपली. पण संतांचं तसं नाही. कमलपत्रवत, कमळाचं पान पाण्यामध्ये असतं पण पाण्याचा स्पर्श नसतो. कमळ चिखलात असतं पण चिखलाचा स्पर्श नसतो.
संत प्रपंच करतात, पण ते प्रपंचात गुंतून राहत नाहीत. मी अगदी विनोदाने सांगत असतो, संतांचा प्रपंच आणि आमचा प्रपंच याच्यामध्ये महत्त्वाचा फरक कोणता आहे माहिती आहे? संतांचा प्रपंच आहे ना, चिकूच्या बीसारखा असतो, चिकूच्या बीसारखा. चिकू फोडा, बी बाहेर येते, किती निर्मळ, किती चकचकीत, घरात राहून घराचा स्पर्श नाही, असा संतांचा प्रपंच असतो. आणि आमचा प्रपंच त्या आंब्याच्या कोईसारखा असतो, पिळतोय 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 पिळतोय, रस कधी संपतच नाही. आमच्या महिला पुन्हा त्या कोईवर तांब्यावर पाणी टाकतील, पण रस कोईमधूनच काढतील. प्रपंच सुखाचा होईल कसा? प्रपंच सुखाचा व्हायचा असेल, अस्वनी नसावे. नाथ महाराजसुद्धा म्हणतात, पक्षी अंगणी उतरते ते का गुंतूनही राहते, तैसे असावे संसारे. वस्ती कर वस्तीचा आला, प्रातःकाली उठून गेला, तैसे असावे संसारे. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये आपण हेच पाळणं महत्त्वाचं आहे, तरच आपलं जीवन आपल्याला आनंदी करता येईल. आपण निष्कारण भविष्याची चिंता करतो आणि भविष्याची चिंता करता करता आपला वर्तमान काळ आपण खराब करत असतो. वर्तमान काळात जगायला आपण शिकलं पाहिजे. भगवंताने किती छान वर्तमान काळ आपल्याला दिला आहे. सगळं सुंदर सुंदर मी चेहरे आज पाहिले, आनंदी चेहरे पाहिले. कुठेही दुःखाची रेष मला कोणाच्याही चेहऱ्यावर निदान दर्शनी स्वरूपात तरी दिसत नाही. आतमध्ये काही ना काही प्रत्येकाचं असं, तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच, पण त्याच्यावरसुद्धा आपल्याला मात करता आली पाहिजे. त्याच्यावरही आपल्याला मात कर. आणि मगाशी नाथांनी सांगितलंच अभंग आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणच असे. कशासाठी चिंता करायची आपण? मग भविष्यकाळ, आपण भविष्यकाळाची चिंता करायची आणि आपला वर्तमान काळ कशाला खराब करायचा? वर्तमानात आनंदी जीवन जगायला शिका, वर्तमानात आनंदाने जगायला शिका. एक सरकारी अधिकारी असतो, मोठ्या पदावर काम करत असतो, पण तो दिवाळीच्या नंतर रिटायर होणार असतो, जानेवारीच्या दरम्यान रिटायर होणार असतो. आणि मग साहेब रिटायर होणार, आता मोठ्या पदावर काम करतायत. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना माहीत असेल, जरा अधिकाराची जागा असली ना, मग बाकीचे लोक बघा किती पुढं पुढं करतायत ते. मग साहेबांचं एवढं पुढं पुढं व्हायचं की आता साहेब रिटायर होणार आहेत. मग कोणी चांगली भेटवस्तू त्यांना आणून देत आहेत, कोण भेटवस्तूच्या रूपाने काही पाकिटं आणून देत आहेत, मौल्यवान काही दागिने वगैरे अशा मौल्यवान वस्तू, कारण मोठ्या पदावर ते काम करत होते. आणि मग त्यांना ह्या सगळ्या वस्तू मिळालेल्या आहेत. आणि नंतर काही दिवसात दिवाळीचा सण आला. दिवाळीच्या सणाच्या वेळेला पत्नीने पुढे ताट वाढलेलं आहे, ताट वाढले, ते जेवायला बसले. ताटात सुंदर अशा प्रकारचे सगळे दिवाळीचे पदार्थ केलेले आहेत. पण या गृहस्थांनी ज्या मिळालेल्या काही भेटवस्तू होत्या ना, त्या सगळ्या अशा पुढं मांडलेल्या आहेत, पुढं मांडून ठेवल्या. आणि ते आपले ताट घेऊन, बायकोने ताट वाढलं आणि ते जेवायला बसले, पण ताटाकडे काही त्यांचं लक्ष नव्हतं. ते सगळं त्या वस्तूंकडेच पाहत आहेत. आणि वस्तूंकडं पाहता पाहता त्यांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू व्हायला लागलं. बायकोने विचारलं, अहो इतकं सुंदर, आता सोन्यासारखी दिवाळी आपली आहे, आनंदाची दिवाळी आहे, ताट समोर वाढले आणि तुमच्या डोळ्यात पाणी का मला दिसतंय? तेव्हा नवऱ्याने सांगितलं, अगं बघ, मी जेव्हा त्या पुढच्या भेटवस्तू पाहतो ना, आता यावर्षी लोकांनी मला भेटवस्तू दिल्या, दिवाळीनंतर मी रिटायर होणार आहे, पण पुढच्या दिवाळीला काय मला अशा वस्तू पाहायला मिळणार आहेत का? म्हणजे भविष्यकाळची चिंता करायची आणि वर्तमान काळ खराब करायचा. वर्तमान काळात जीवन जगा आणि काही कुणाची चिंता करायचं कारण नसते. आपण फार लोकांची चिंता करतो. आज जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळं की सतत पाहिजे पाहिजे पाहिजे, आशानाम मनुष्यानाम काशेदश शंकलहा यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगवत. आशा नावाच्या साखळीमागे माणूस इतका धावत असतो, इतका धावत असतो, पर्यायाने त्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, शांती मिळत नाही. 10 रुपये असल्यानंतरसुद्धा माणसाने आनंदी असावं. 10 रुपये खिशात आहे, माणसाने आनंदी असावं, पण आनंद होत नाही, तो आणखी 0 वाढवतो. 100 होतात, आता तरी आनंदी असावं का? नाही होत आनंदी. पुन्हा 0 वाढवतो, 1000 होतात, नाही आनंदी होत. पुन्हा 0 वाढवतो, 10,000 होतात, नाही आनंदी होत. पुन्हा 0 वाढवतो, 1,00,000 रुपये होतात, नाही आनंदी होत. इतके 0 वाढवत जातो, इतके 0 वाढवत जातो की पुढची सगळी 0 वाढवत असताना मागचा एक कधीच पुसून गेलेला असतो आणि जीवनामध्ये फक्त 0 आणि 0 एवढंच शिल्लक राहतं. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये माणसाने आनंदी जीवन जगायला शिका. प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदी जीवन जगायला शिका. आपण जेव्हा लहान असतो ना, लहान मूल जन्माला आलं ना, त्याला आंघोळ घालतात बरं का, आंघोळ. त्याच्याभोवती कापड गुंडाळतात. आमच्या जुन्नर भागामध्ये त्याला बाळतं म्हणतात. बाळतं जुन्या साडीचा तुकडा असतो, स्वच्छ, बाळतं म्हणतात. खिसा नसतो त्याला, खिसा नसतो. मूल जसं जसं मोठं व्हायला लागतं ना, आई वडील त्याला कपडे घ्यायला सुरुवात करतात. अहो एकेका पॅन्टला आणि एकेका शर्टला किती किती खिसे असतात म्हणून सांगू.
मग त्याला वाटतं खिसे रिकामे कसे काय ठेवायचे, मग तो खिसे भरत राहतो. बरं, चांगल्या मार्गाने जर खिसे भरले ना तर काही हरकत नाही, पण नको त्या मार्गाने खिसे भरल्यावर मुक्काम पोस्ट तिहार. आता तिहारमध्ये बरीच मंडळी आहेत नाही का, आणि माणूस ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला त्याला आंघोळ घालतात, तिरडीवर झोपवतात, त्याच्याभोवती कापड गुंडाळतात. पांढरं कापड असतं, पांढरं कापड. खिसा असतो का त्याला? खिसा नसतो, खिसा नसतो. येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मधल्या अवस्थेमध्ये माणसं कशासाठी खिसे शिवतात? प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद मानणं हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. काही मुलाबाळांची काळजी करून उपयोग नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध असतं आणि वरून सगळं ठरलेलं आहे, त्यानुसार सगळ्या घटना घडत असतात. आपण काही कोणात बदल करू शकत नाही. आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर माणसाचा असा असावा, निदान विशिष्ट वयामध्ये आपण खूप कामं केलीत, खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगलोत, पण आता जे आपण जीवन जगतो आहोत या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळणं फार महत्त्वाचं आहे. त्या भारताम्यांची कविता आम्हाला होती बरं का. पूर्वी कविता फार छान असायच्या आणि प्रत्येक कवितेमध्ये काही ना काही सांगितलेलं असायचं बरं का. आम्हाला 7वीला एक कविता होती, झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार, ठाऊक मजला माहीत असेल तुम्हाला, ठाऊक मजला आहे याचा सर्व कारभार, रापी याची लखलख करते चरा चरा चाले. काही सुंदर कविता. आणि त्या कवीने एक प्रश्न विचारला होता. तो म्हणला मला एक कोडं पडलं आहे, तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येईल का? आणि त्याने ते सांगितलं, एक कोडे मजला नो उलगडे विचार किती केला. एक कोडं मला पडलं आहे, खूप विचार केला, पण उत्तर मला सापडत नाही, तुम्हाला येईल का सांगता? आणि मग त्यांनी सांगितलं, नवे पायत न कधी न घातले याने पायात. की त्याने नवीन चपला ही दुसऱ्याने शिवून दिल्या, स्वतःला काही जुन्याच वापरल्या. जीवनाचा अर्थ त्यावेळेला नाही कळाला लहान असताना, पण मोठं झाल्यानंतर समजलं, अरे हो, आपलं जीवन हे आपल्यासाठी नसतं. स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. काही कविता पूर्वी छान असायच्या, सुंदर सुंदर त्या कवितांमधून असायचं. 9वीला कविता होते, सॉलमन ग्रँडी, बॉर्न ऑन मंडे, क्रिस्टोफर वेन्से, माहीत असेल कविता नाही का. सॉलमन ग्रँडी सोमवारी जन्माला आला, मंगळवारी पाळण्यात घातलं, बुधवारी आजारी पडला, गुरुवारी खूपच आजारी पडला, गुरुवारी लग्न झालं, शुक्रवारी आजारी पडला, शनिवारी खूपच आजारी पडला, रविवारी मेलंसुद्धा. दिस इज द एंड ऑफ सॉलमन ग्रँडी. कवितेचा अर्थ त्यावेळेला नाही समजला, प्रश्नांची उत्तरं देण्यात पण समजला, पण नंतर समजला, अरे हो, आपलं जीवन सॉलमनसारखं नको. जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, असं आपलं जीवन नको. आणि मी तर स्वतःला, म्हणजे ह्या कविता ज्या वेळेला आम्ही शाळेमध्ये शिकवायचं ना, मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतो बरं का, खूप भाग्यवान समजतो. खरंच जर पुनर्जन्म असेल ना, आणि आहेच, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. खरंच जर पुनर्जन्म असेल ना, आणि देवाने मला विचारलं ना, पुढचा जन्म तुला कुठला पाहिजे, मी म्हणेल शिक्षकाचंच दे. देवाने विचारलं हायस्कूलमध्ये देऊ की प्राथमिक शाळेत देऊ, मी म्हणेल प्राथमिक शाळेतच दे. देवाने विचारलं सरकारी शाळेत देऊ की खाजगी शाळेत देऊ, मी म्हणेल सरकारी शाळेतच दे. अशी रत्नाचा निर्माण केली. त्यांचं ज्या वेळेला आम्ही पाहिलं, काल त्यांनी मला त्यांचा पूर्व इतिहास सांगितला, आणि ही सामान्य कुटुंबात राहणारी व्यक्ती आज एवढी पदं भूषवते आणि अजूनही एवढं काम करतायत. खरं सांगू का, शिक्षकाचं जीवन खूप आनंदमयी जीवन असतं. आणि कोणतं का जीवन असेल ना, शिक्षक असो किंवा कोणीही असो, पण आपण जे काम करतो ना, त्या कामामध्ये माणसांनी चाकोरीतलं नाही काम करायचं. त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करता येईल का? त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का? आमच्या लहानपणी दूधवाला घरी यायचा, अर्धा शेर दूध आम्ही घ्यायचं. ती त्या घागरीमध्ये कळशी असायची, कळशी, आणि त्याच्यामध्ये ती पाव शेराची 2 माप असायची. पहिलं माप तो आमच्या पातेल्यामध्ये टाकायचा, दुसरं माप आमच्या पातेल्यामध्ये टाकायचा, आणि तिसऱ्या मापामध्ये पुन्हा थोडं दूध घ्यायचा. आमचं त्या पहिल्या 2 मापाकडे लक्ष नसायचं, पण त्या तिसऱ्या मापामध्ये दूध किती टाकतो तिकडे आमचं लक्ष असायचं. माणसाने जीवनामध्ये तिसरं मापसुद्धा खूप छान टाकलं पाहिजे. 2 पगार तर तुम्हाला मिळणारच आहेत, 2 मापं आहेत ना, त्याचे पैसे मिळणारच आहेत, पण तिसऱ्या मापामध्ये आपण समाजासाठी काय करतो. आणि शिक्षकांच्या बाबतीत तर खूप महत्त्वाचं आहे. शिक्षकांनी चाकोरीच्या बाहेर जाऊन जर काम केलं ना, इतका आनंद मिळतो, इतका आनंद मिळतो तुम्हाला सांगू. 1-2च उदाहरण मी सांगेल आणि लगेच पुढे जाईल. माझ्या जीवनामध्ये विद्यानिकेतन शाळेमध्ये काम करत असताना खूप चांगले विद्यार्थी घडले.
एक विद्यार्थी मागच्या 14 ऑगस्टला मला त्याचा फोन आला. तो म्हणाला, सर मला उद्या दिल्लीला जायचं आहे आणि मला त्या ठिकाणी राष्ट्रपती पदक मिळणार आहे. तो ठाणे जिल्ह्याचा असिस्टंट पोलीस कमिशनर प्रदीप परशुराम कन्नल्लो. म्हटलं मुलांनी आपली 25व्या वर्षी आपली आठवण ठेवावी. मी त्याला लगेच पत्र लिहिलं आणि त्याने परत मोबाईलवर मला दुसरं पत्र पाठवलं. सर हे सगळं काही आहे ना, हे सगळं तुम्ही केलेल्या संस्कारामुळे आहे. संस्कार जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक धडा, प्रत्येक कविता ज्या वेळेला आम्ही मुलांना शिकवत असू ना, त्यावेळेला त्या मुलांवर आम्ही काहीतरी संस्कार करायचं. 7वीच्या पुस्तकात आम्हाला एक धडा होता, सुंदरबनातील वाघांची सभा. दादा धर्माधिकारी यांचा तो धडा होता. सगळ्या प्राण्यांना असं वाटत असतं माणूस हा फार शहाणा प्राणी आहे आणि त्याच्या शहाणपणाचे अनुभव ऐकण्यासाठी एक वाघांची सभा भरलेली असते आणि एक वाघ सर्कसतून पळून आलेला असतो. तो काही दिवस माणसांच्या सानिध्यामध्ये राहिलेला असतो आणि म्हणून माणसांच्या शहाणपणाचे अनुभव ऐकण्यासाठी सगळे प्राणी एकत्र आलेले असतात, वाघ एकत्र आलेले असतात. आणि मग त्या ठिकाणी ते वाघोबा त्या ठिकाणी आले. सगळेजण वाट पाहत होते, कारण हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ना, आणि जे अध्यक्ष असतात ते काय उशिराच येतात. आपल्या अध्यक्षाबरोबर निमंत्रणच होतं, त्यामुळे ते माझ्या अगोदर होते. कालपासून त्यांची धडपड सुरू. काल मी 8:30ला गावावरून आलो, तरी अहो म्हटलं तुम्ही येणार कसे एवढा लांबून? नाही म्हणले मी कधी पण येऊ शकतो तुमच्याकडे. 8:30ला घरी आले ते. पण तळमळ आहे, तळमळ पाहिजे. ते वाघोबा आल्यानंतर लगेच त्यांनी बोलायला सुरुवात केली. सगळे वाघ समोर बसून ऐकतायत आणि ते वाघोबा असं म्हणतायत, तुम्हाला सर्वांना असं वाटतं माणूस हा फार शहाणा प्राणी आहे, पण त्याच्या शहाणपणाचं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि वाघाने बोलायला सुरुवात केली. एक दिवस सर्कस संपलेली होती. लोक आपापल्या घरी चाललेले होते. सर्व माणसं आपापल्या घरी गेलेली होती. रिंगणामधला लाईट बंद झालेला नव्हता. रिंगणाच्या बाहेरच्या बाजूला मला काहीतरी गोल आणि चकचकीत दिसलं. मला वाटलं तो रुपया तर नाही ना, म्हणून पायाच्या पंजाने मी ती वस्तू जवळ घेतली. ती गोल होती, चकचकीत होती. मनात विचार आला हा पैसा आहे, हा रुपया आहे. दुसरा विचार मनात आला माणूस पैसे खातो, म्हणजे ही खाण्याची वस्तू नक्कीच आहे. म्हणून तो रुपया मी माझ्या तोंडात टाकला. पण काय सांगू, त्याला चवना ढवना खारटना तिखटना आंबटना तुरटना गोडना कडू. पण माणूस खातो म्हणजे खाण्याची वस्तू नक्की आहे, कदाचित चावण्याची असेल. म्हणून माझ्या दोन्ही दाडांनी तो रुपया मी चावण्याचा प्रयत्न केला, पण मला तो चावला जाईना. पण माणूस खातो म्हणजे खाण्याची वस्तू नक्कीच आहे, कदाचित पोटात गिळण्याची कॅप्सूल असेल. म्हणून तो रुपया मी माझ्या पोटात गिळून टाकला आणि त्याने आपल्या पोटाला हात लावला आणि तो म्हणाला, काय सांगू तुम्हाला, कच्चं मांस पचवणारा जबरदस्त पचन शक्ती असणारा मी वाघ, पण मला 1 रुपया खाऊन पचवता आला नाही. माणूस लाखो रुपये कसे खात असेल आणि कसे पचवत असेल. माणूस हा प्राणी आहे. प्राण्याने प्राण्यावर दया करणं हे प्राण्याचं कर्तव्य आहे. आपण सगळेजण देवाकडे जाऊया आणि देवाला जाऊन प्रार्थना करूया, देवा माणसाला काही पण खाऊ दे, पण पैसे मात्र खाऊ देऊ नकोस. हा संस्कार जर त्या मुलांवर लहानपणी झाला तर काय बिशाद आहे इकडे तिकडे जाण्याची. आणि तुमच्या सर्व भूदेवांच्या समोर उभं राहून आज अभिमानाने सांगतो की याच मुलांचा 82-83 साली मुलं माझ्याकडे होती आणि त्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला एक 5-7 वर्षापूर्वी. त्यावेळेला हा प्रदीपसुद्धा तिथे आलेला होता. प्रत्येकाने आपापली ओळख सांगितली आणि प्रदीपने सांगितलं, सर मी ठाणे जिल्ह्यामध्ये असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून काम करतो. त्यावेळेला मी त्याला म्हणालो की प्रदीप, पोलीस खात्याबद्दल बरंच आम्ही वाचत असतो, टी व्हीत पाहत असतो, तुझं कसं काय? तो म्हणाला, सर तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे, पण एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना इतके प्रसंग येतात, पण त्या तांबड्या आणि निळ्या नोटा दिसल्या ना तर सुंदरबनातील वाघ दिसतो आणि तुम्ही पण दिसता. त्यामुळे कधीही त्या नोटांना मी स्पर्श करत नाही. आणि त्याने त्यावेळेला राज्य सरकारचं राष्ट्रपती पदक त्याला मिळालेलं होतं. म्हणजे यापेक्षा जीवनामध्ये आणखी आनंद कोणता असू शकतो? आनंदाचे क्षण कितीतरी आपल्याला टिपता येतात. खरंच जीवन सुंदर आहे, खरंच जीवन इतके क्षण आपल्याला टिपता येतात जीवनामध्ये, पण तो आनंद शोधता आला पाहिजे. एकदा 2 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. पहाटे फिरायला जाण्याची मला सवय आहे. 5:30ला मी फिरायला निघालो आमच्या घरून आणि जवळच मोठा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या फुटपाथवर एक महिला आणि 2 एक लहान बाळ होतं आणि एक जरा मोठा मुलगा होता. थंडीचे दिवस असतात दिवाळीच्या वेळेला. तो कुडकुडत होता तो मुलगा आणि ती बाई पण कुडकुडत होते. त्यांच्या अंगावर काहीच नव्हतं. मी रस्त्याने जाताना त्यांना पाहिलं. पुन्हा मागे आलो, म्हणालो थंडी वाजते यांना. पुन्हा मागे आलो
कपाटातून 3 शाली काढल्या, कारण आमच्याकडे शालीने तोटा नसतो बरं का, शाली आणि नारळ बरं का, खूप मिळतं आहे, भगवंताची कृपा आहे ती बरं का. 3 शाली काढल्या आणि मग त्या बाईंना एक शाल दिली. तो मुलगा झोपला होता, त्याच्या अंगावर मी शाल टाकली आणि तो मोठा मुलगा होता, त्याच्या हातात एक शाल दिली. काय आनंद झाला म्हणून सांगू. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मी पाहिला, तो आनंद मला 1 तारखेला जे पेन्शन मिळतं ना, त्या पेन्शनपेक्षा कितीतरी पटीने आनंद तो होता. आत्ताचा दिवाळीचा एक प्रसंग सांगतो. दिवाळीच्या निमित्ताने एका स्वीट होममध्ये काहीतरी आणायला मी गेलो आणि एक मुलगा उभा होता तिथे. त्याच्याजवळ त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या. तो म्हणत होता, साहेब एक तरी पिशवी घ्या, एक तरी पिशवी घ्या. मी म्हणालो, अरे मला गरज नाही पिशवीची, कारण मला कापडी पिशवी वापरायची सवय आहे, मला गरज नाही म्हटलं पिशवीची. तो म्हणाला, सकाळपासून बोहणी पण झाली नाही म्हटला आणि भूक पण खूप लागली. म्हटलं, हे बघ तुला भूक लागली ना, तुला वडा वगैरे चालेल का खायला? हो म्हटलं चालेल. मग जवळच आमच्याकडे प्राधिकरणात वासूवडेवाला आहे, मग माझ्या गाडीवर बस म्हटलं आणि त्याला वासूवड्याकडे नेलं. एक वडापाव दिला. म्हटलं आणखीन हवा आहे का तुला? हो म्हणाल पाहिजे. मग आणखीन एक वडापाव दिला आणि मग जरा आनंदी झाला तो. मग त्याला म्हटलं, तुला आता परत मी त्या दुकानाजवळ सोडतो. नाही म्हणला, मी पायी जाईल. पण ते खाल्ल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो आनंद मला पाहायला मिळाला. असे कितीतरी आनंदाचे क्षण आपल्याला भगवंताने दिलं आहे ना, ते आपल्याला दिलं आहे. मग ते आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये इतरांचासुद्धा वाटा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण फक्त बरोबर काय घेऊन जाणार आहोत, शेवटी आपण जी केलेली कर्म आहेत ना, तीच बरोबर घेऊन जाणार. प्रपंचामध्ये सुद्धा आनंदी जीवन असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, 3 ए लक्षात ठेवा. ए म्हणजे ॲप्रिशिएट करा, ए म्हणजे ॲक्सेप्ट करा, ए म्हणजे ॲडजस्ट करा. जीवनामध्ये तडजोड करता आली पाहिजे, जीवनामध्ये स्वीकार करता आला पाहिजे आणि जीवनामध्ये मान्य करता आलं पाहिजे. ॲप्रिशिएट करा, ॲक्सेप्ट करा आणि ॲडजस्ट करा. मान्य करता आलं पाहिजे. माझी 50-60 ओलांडलेली आहे. मला कानाने नीट ऐकता येणार नाही, मला पायाने नीट चालता येणार नाही, मला डोळ्याने नीट दिसणार नाही. मान्य करायला शिकलं पाहिजे. आणि उलट चांगलंच आहे ना, डोळ्याने नीट दिसत नाही ना, फार चांगली गोष्ट आहे. सुनबाई काय करते तिकडं आपलं लक्ष जायला नको. पायाने चालता येत नाही ना, फार चांगली गोष्ट आहे. कारण उगाच आपल्या मुलाच्या आणि सुनबाईच्या प्रपंचामध्ये आपली लुडबुड नको, नाही का. अगदी जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे असं जीवन जगलं पाहिजे. कारण मान्य करायला शिकलं पाहिजे, स्वीकारायला शिकलं पाहिजे. स्वीकारायला शिकलं की माणसं आनंदी होतात. मी जेव्हा नोकरीला होतो ना, त्यावेळेला सकाळी उठल्यानंतर बाथरूममध्ये गरम गरम पाणी आंघोळ मिळायची, गरम पाण्याची आंघोळ असायची आणि लगेच चहाचा कप टीपॉयवर तयार असायचा. पेपरही वाचायला मिळायचा, घडी घातलेला सकाळ पेपर वाचायला मिळायचा. 10 वाजता जेवणाचा डबा तयार असायचा. संध्याकाळी 5 वाजता आलो की परत चहा मिळायचा आणि 8 वाजता न चुकता जेवणाचं ताट समोर असायचं. या सगळ्या गोष्टीचं कारण काय होतं? न चुकता 1 तारखेला पगाराचं पाकीट बायकोच्या हातात जायचं. पण ज्या वेळेला आपण रिटायर होतो ना, त्यावेळेला परिस्थिती बदलते बरं का. मी जर म्हणालो ना मला पहिल्यांदा आंघोळ करायची, तर बायकोच म्हणते तुमची काय घाई आहे, त्या नातवंडाला शाळेत जायचं आहे. नाहीतरी तुम्ही रिटायर झालात ना, दिवसातून 4 वेळा हे ऐकायला लागतं. आणि सकाळ पेपरसुद्धा तुम्हाला संध्याकाळी वाचायला मिळणार आहे. सगळीकडे फिरून आलेला पेपर संध्याकाळी चुरगळलेला पेपर वाचायला मिळालेला आहे. चुरगळलेला पेपरसुद्धा आपल्याला आनंदाने वाचता आला पाहिजे. त्याला जीवन असं म्हणतात, त्याला जीवन असं म्हणतात. जीवनामध्ये आनंदाचे क्षण खूप आहेत. आपण आनंदाचे कंद आहोत. आपण घरामध्ये असं असावं की आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. ॲडजस्ट करा, तडजोड करा, मान्य करा. ॲडजस्टसुद्धा करता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तडजोड करता आली पाहिजे. एक कीर्तनकार महाराज आहेत, कीर्तन चाललं आहे आणि कीर्तन चालल्यानंतर ते सांगतायत विषय, या गावात म्हणजे आत्मा हा अमर आहे, वासाशी जीर्णाने यथा विहाय नवानी ग्रहाचे नरोपराणी उपजेते नाशे नाशेते पुनर्विसे वगैरे वगैरे सांगतायत. आणि परत त्यांची हारदासाची कथा मूळ पदावर ते म्हणायचे, या गावात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस जाणारच आहे. या गावात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस जाणारच आहे. अहो, त्या महाराजांच्या बोलण्याशी श्रोते एवढे एकरूप झाले की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं ना. मरणाची भीती वाटते ना प्रत्येकाला, डोळ्यात पाणी यायला लागलं. पण कोपऱ्यात बसलेल्या एक आजी मात्र हसत होत्या. महाराजांना मोठं नवल वाटलं.
महाराज म्हणतात, अहो आजी, सगळे लोक माझ्या बोलण्याशी एवढे एकरूप झालेत आणि तुम्ही बाकी मला हसताना दिसताय. तेव्हा त्या आजी म्हणाल्या, अहो महाराज, एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा तुम्ही सांगितलं, या गावात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस जाणारच आहे. मी कुठं आहे या गावची? मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. आणि म्हणून आपलं जीवन हे असं पाहिजे. जन्म आणि मृत्यू या दोन्हीमध्ये जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात. जन्म आणि मृत्यू या दोन्हीमध्ये जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात. आणि हे जीवन आपल्याला अधिकाधिक कसं चांगलं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. बरोबर फक्त आपण आपली कर्म घेऊन जाणार आहोत आणि कर्माचा जो आनंद आहे, सावतामाळी फार वेळा पंढरपूरला गेले नाहीत, पण कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी, शांती शेवंती फुलली प्रेमी जाई देवी आली, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. कांदामुळा भाजी हीच माझी विठाबाई आहे. संत सेनानी म्हणतात, आम्ही वारिक वारिक करू हजामत वारिक, विवेक दर्पणायना जाऊ, अहंकाराची शेंडे पिळू, काम क्रोध नखे काढू, शांती उदक माथा चोळू. काही सुंदर विचार या मंडळींनी मांडला. ते म्हणतात, करू हजामत वारिक. हजामत बारीक करणं म्हणजे बारीक केस कापणं इतका सोपा अर्थ नाही. माझ्या वाट्याला जे आलेलं काम आहे हे मी इतकं मन लावून करेल, इतकं मन लावून करेल, ॲट द बॉटम ऑफ द हार्ट, हृदयाच्या तळापासून ज्या वेळेला काम केलं जाईल ना, त्यावेळेला मिळणारा जो आनंद असतो याला आपण कर्मानंद असं म्हणतो. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये C.D. देशमुख, चिंतामणराव देशमुख हे पहिले भारताचे अर्थमंत्री होते. आणि रोहा नावाचं छोटंसं गाव रायगड जिल्ह्यातलं, आपल्या सामान्य कुटुंबातली एक व्यक्ती देशाचा अर्थमंत्री होते. गावातल्या लोकांना फार अभिमान. या गावाने 2 नररत्न आपल्याला दिले. पहिलं नररत्न म्हणजे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, की जे स्वाध्याय विचाराचे प्रणेते आहेत. आणि दुसरं नररत्न म्हणजे C.D. देशमुख. गावातल्या लोकांनी भव्य नागरी सत्कार आयोजित केला. सत्काराचा कार्यक्रम संपला. पांढरीशुभ्र लाल दिव्याची गाडी आहे, त्या गाडीत ते बसले. ड्रायव्हरला सांगितलं, मी सांगतो देशाने गाडी घेऊन चल. विडी वाकडी वळणं घेत घेत गाडी एका ठिकाणी थांबली. पलीकडच्या बाजूला पडवी होती. पडवीमध्ये खुर्ची होती. खुर्चीवर एक म्हातारे ग्रस्त बसले होते. खुर्ची डुकडुक करत होते. म्हातारे ग्रस्त डुकडुक करत होते. दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं. C.D. देशमुख गाडीतून खाली उतरले. म्हाताऱ्या ग्रस्तांच्या जवळ गेले. खाली वाकून पायाला स्पर्श केला. त्यांना दिसत नव्हतं. त्यांनी विचारलं, कोण बाळ तू? कशासाठी आलास? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी C.D. देशमुख, मी चिंतामणराव देशमुख, मी भारताचा पहिला अर्थमंत्री झालो आहे. गुरुजी, मी तुमचा चिंतू, तुम्हाला नमस्कार करायला आलो. आणि हे शब्द ज्या वेळेला गुरुजींनी ऐकले त्यावेळेला गुरुजींच्या डोळ्यातून 4 थेंब खाली पडले. मला वाटतं प्रत्येक थेंबाची किंमत ही लाखो रुपयापेक्षा जास्त असेल. याला कर्म आनंद असं म्हणतात. मला माहिती आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करून आलेली मंडळी आहात. आणि असे अनुभव तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम केलं आहे त्या त्या क्षेत्रात असे अनुभव तुम्ही खूप अनुभवलेले असणार आहेत. लायन्स क्लबच्या वतीने डॉक्टर लोकांचा सत्कार होता डॉक्टर डेच्या निमित्ताने 1 जुलैला. आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं होतं. आणि मी कर्मानंदाचं हेच उदाहरण सांगितलं. सत्काराला उत्तर देताना एक डॉक्टर उभे राहिले. माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना, ते डॉक्टर खैरे प्रसूती तज्ज्ञ आहेत चिंचवडचे. ते उभे राहिले आणि ते म्हणाले, आत्ता सरांनी एक उदाहरण सांगितलं कर्मानंदाचं, पण आमच्या जीवनामध्ये सुद्धा असा आनंद आम्हाला मिळतो. आणि त्यांनी सांगितलं, जेव्हा एखादी महिला प्रसूत होते आणि ती प्रसूत झाल्यानंतर तिचं बाळ रडतं आणि त्या रडण्याचा आवाज जेव्हा ती आई ऐकते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तो पहिल्यांदा फक्त आम्हाला डॉक्टरनंच पाहायला मिळतो, इतरांनाही पाहायला मिळत. काय सुंदर उदाहरण सांगितलं. जीवनात कितीतरी क्षण असतात, कितीतरी क्षण असतात. आजही आपण पाहतो की आपल्या नातवंडांना बरोबर घ्या, त्यांना फिरायला कुठेतरी घेऊन चला, किती आनंद आहे. हा आनंद फार कमी लोकांच्या वाटायला मिळतो. संध्याकाळी जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा मांडीला मांडी लावून मुलगा शेजारी जेवायला बसलेला असतो. ताटातली पोळी संपत आलेली असते. मुलगा म्हणतो, अण्णा आणखीन अर्धी पोळी घ्या ना. तेवढ्या सुनबाईने अर्धी पोळी अगोदरच आणून ठेवलेली असते. हे जे क्षण आहेत ना, हे असे क्षण आपल्याला आपल्या जीवनामध्ये टिपता आले पाहिजेत आणि तो आपल्याला आनंद मिळवता आला पाहिजे. सुख आपल्याच जवळ आहे, सुख आपल्याच जवळ आहे. आपण निष्कारण इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करतो. कॉर्पोरेशनचा मोठा रस्ता आहे असा आणि रस्त्याच्या कडेला 3-3 मजली बिल्डिंग आहेत. मधल्या बिल्डिंगवर एक ग्रस्त आहेत, ते उभे राहीत आणि खाली वाकून काहीतरी पाहतायत. त्या लाईटच्या प्रकाशाखाली एक आजी काहीतरी शोधत होत्या. बराच वेळ शोधतायत पण त्यांना सापडत नव्हतं. पाठीमागून 8-10 बायका आल्या, त्या पण शोधायला लागल्या.
त्यांनाही सापडत नव्हतं. 1 तास झाला. हा गृहस्थ वरून सगळं पाहतो आहे, मनामध्ये विचार करतो आहे, काय बरं शोधत असतील या. आणि म्हणून तो खाली आला. खाली आल्यानंतर तिथल्या एका बाईला विचारलं, बाई तुम्ही काय शोधता आहात? तर त्या बाईने सांगितलं, तेवढं काही विचारू नका, ती शोधते म्हणून मी शोधते. दुसऱ्या बाईला विचारलं, तुम्ही काय शोधता आहात? तिने पण तेच सांगितलं, तीच शोधते म्हणून मी शोधते. जवळजवळ सगळ्यांची उत्तरं सारखीच होते. शेवटी आजींना विचारलं, आजी तुम्ही काय शोधता आहात इथे? तेव्हा त्या आजीने सांगितलं, हे बघा ही जी बिल्डिंग आहे ना, या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे आणि 1 तासापूर्वी माझ्या झोपडीमध्ये सुई दोरा घेऊन कापड घेऊन मी काहीतरी शिवत होते. पण झालं असं, लाईट जायला आणि माझ्या हातातली सुई खाली पडायला एकच वेळ झाली. मग अंधारात माझी सुई सापडणार कशी? मला वाटलं इकडे उजेड आहे म्हणून उजेडात तरी सापडेल. 1 तास झाला माझी सुई शोधते, पण मला जी सुई काही सापडत नाही. त्या गृहस्थांनी सांगितलं, आजी तुमची सुई हरवली तिकडे आणि शोधता आहात इकडे, किती वेळ शोधली तरी सापडणार आहे का? तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. सुख, समाधान, शांती सगळं काही आपल्याजवळ आहे, आनंद सगळं काही आपल्याजवळ आहे, पण आपण तो इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करतो. आनंद आपल्याच जवळ आहे, सुख आपल्याच जवळ आहे, फक्त ते शोधता आलं पाहिजे. भगवंताने आपल्याला मानवी देह मिळाला आहे. आपण बरोबर काय घेऊन जाणार आहोत? आता अलीकडे 50 पिढ्याचं कमवून ठेवलं आहे, 50 पिढ्याचं, तरी गृहस्थाच्या चेहऱ्यावर आनंद नाही. आणि त्याला विचारलं ना, बाबा रे आज तुझ्या चेहऱ्यावर आनंद का नाही, काही कमी आहे का तुला? तो म्हणाला, नाही 7 पिढ्या कमवून खातील, 7 पिढ्यांसाठी मी कमवून ठेवलं आहे, पण माझी 8वी पिढी काय करणार त्याची मला चिंता आहे. कशासाठी? भारत तांबेंची काय सुंदर कविता आहे, जन पळभरवणीतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. रामचंद्र ही आले गेले त्याविन जग का ओसची पडले, कुणी कुणाविन सुतक धरिले मी जाता राहील कार्य काय. जन पळभरवणीतील हाय आहे. कवी सांगतायत की चंद्र उगवेल, सूर्य मावळेल, गर्वाने नाद्या वाहतील, सगळे सोयरे येथील डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामाला लागतील. माझ्या जाण्यामुळे निसर्गात बदल होणार नाही, माझ्या जाण्यामुळे सगळ्या नातेवाईकांमध्ये बदल होणार नाही. इतकंच नाही तर राम आणि कृष्ण आले आणि गेले, त्यांचं काही कोणी सूचक धरलं का? असं हे जग आहे. मग कवीने शेवटचं कडवं काय छान लिहिलं आहे. कवी असं म्हणतो, अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का बिनमुख व्हावे, का जिरवू नये शांतीचं काय, जन पळभरवणतील हाय हाय. आपल्या दुःखाचं जर कोणतं कारण असेल ना आणि आनंद जाण्याचं कोणतं कारण असेल ना, तो म्हणजे मोह आहे. हा मोह आपल्याला कमी करता आला पाहिजे. आणि आपल्याला नाही काही कमवता, देवाने फार चांगली सोय केली बरं काही वर नेता येत नाही. आणि मग दुसरं ऑप्शन दिलं आहे, वर नेता येत नाही ना, ते जे जवळचं आहे ते वाटून टाकायचं. पण आपण काही तुकाराम महाराज नाही, आपल्याला काय वाटता येणार नाही, पण जेवढं काही करता येईल तेवढं तर आपण देऊ शकतो आणि आपल्या जीवनातला आनंद आपण घेऊ शकतो. मग देवाने दिलेली ही जी देणगी आहे, आपण फक्त एकच गोष्ट बरोबर घेऊन जाणार आहे आणि ते म्हणजे आपण केलेली कर्म. की कर्मच आपल्याबरोबर येणार. चांगली कर्म करा तेवढीच बरोबर येतील, वाईट कर्म करा तेवढीच बरोबर येतील. आणि कर्माचा सिद्धांत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कर्माचं फळ हे मिळतं. कर्माचं फळ मिळाल्याशिवाय आत्ता मिळालं नाही तर कधीतरी ते कर्माचं फळ मिळतं. आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलं, वाईट कर्माचं फळ वाईट. कर्माचे हे 3 सिद्धांत आहेत आणि कोणाला हे चुकलेलं नाही. कर्मच एवढे आपल्याबरोबर येतात. एक राजा होता. राजाला 4 राण्या होत्या. पहिली जी राणी होती ना, ती रोज राजाला भेटायची. 3 राण्या होत्या. पहिली राणी होती ना, ती रोज राजाला भेटायची. म्हणजे उठताना बसताना चालताना बोलताना कायम ती राणी आवडती होती. ती कायम राणी राजाच्या जवळ असायची. दुसरी जी राणी आहे ना, ती कधीतरी 15 दिवसांनी राजाला भेटायची, पण ती पण आवडती होती. तिसरी राणी आहे ना, ती महिन्याने राजाला भेटायची, पण तिच्यावर राजाचं तेवढंच प्रेम होतं. राजाचे शेवटचे दिवस आले आणि यमदूत न्यायला आले. राजाला असं वाटलं, जी कायम आपल्याबरोबर असायची तिला आपण बरोबर घेऊन जाऊया, तिला आपण विचारूया. कारण तुकाराम महाराज नाही का जिजाबाईंना विचारलं होतं, जिजा अगं वैकुंठावरून विमान आले, येतेच का बरोबर? पण जिजाबाईंना महाराजांची उंची त्यावेळेला नाही कळाली. जिजाबाई महाराजांच्यापेक्षा काकणभर मोठ्या होत्या बरं का, काकणभर मोठ्या होत्या. भक्ती खूप होती त्यांची पतीवर आणि म्हणून त्या पण महाराजांची उंची त्यावेळेला नाही समजली. ती म्हणाली म्हस व्यायला झाली
तुम्ही एकटेच जा. तुकाराम महाराज एकटेच गेले. राजालासुद्धा असं वाटलं की आपण आपल्या राणीला विचारावं, आणि राणीला विचारता येते, अगं यमदूत न्यायला आलेस, तू कायम माझ्याबरोबर असतेस, येतेस का माझ्याबरोबर? ती म्हणाली, आले असते, पण त्याचं काय आहे, यमदूत तुम्हाला न्यायला आलेत ना, तुम्ही आपले एकटेच जा, मी काही तुमच्याबरोबर येणार नाही. राजाने दुसऱ्या राणीला विचारलं, जी 15 दिवसांनी भेटायची, अगं तू तर येतेस का बरोबर? ती म्हणाली की आले असते, पण नाही मी येऊ शकत, नाही येऊ शकत, तुम्ही आपले एकटे जाऊ शकता. तिसऱ्याला पण तसंच विचारलं, अगं तू तर येतेस का बरोबर? ती तिसरी राणी म्हणाली, अहो यमदूत तुम्हाला न्यायला आलेत ना, मग मी कशाला तुमच्यावर येऊ, मी आज तुमची आहे, उद्या दुसऱ्याची पण होऊ शकते. आज मी तुमची आहे, उद्या दुसऱ्याची पण होऊ शकते. तिघींचा संवाद चालला होता, तिघींचा. आणि चौथी जी राणी होती ना, ती सगळं ऐकत होती, आणि ती म्हणाली, महाराज मी तुमच्यावर यायला तयार आहे. दृष्टांत संपला, दृष्टांत संपला. मर्म समजावून घ्या. पहिली जी राणी म्हणजे आपलं शरीर आणि आपला आत्मा. आपल्या शरीरावर कायम आपला आत्मा असतो, जिथे शरीर जातं तिकडे आत्मा आहे. पण होतं काय की शेवटचे दिवस आल्यानंतर फक्त आत्माच निघून जातो, शरीर तिथेच राहतं. दुसरी राणी आले असते बरोबर, पण नाही येऊ शकत. आपले नातेवाईक कुठपर्यंत येतील? स्मशानभूमीपर्यंत येतील. आतमध्ये काही कोणी उडी घेणार नाही. काळ हे त्याच्यावरचं औषध असतं, पुन्हा त्याचं रुटीन सुरू होतं. तिसरी राणी जरा चमत्कारिक वाटली, तुम्ही हसलं थोडं, कमी आज तुमची उद्या दुसऱ्याची होऊ शकते. म्हणजे आपल्याजवळ असलेला पैसा, आपल्याजवळ असलेलं घर दार एफडी आज तुमचं आहे, उद्या दुसऱ्याचं होणार, काही आपल्यावर येणार नाही. आणि चौथी राणी धावत धावत आली आणि ती म्हणाली, मी तुमच्यावर यायला तयार आहे. म्हणजे आपण केलेली कर्म तेवढीच फक्त आपल्यावर येणार, तेवढीच आपल्यावर येणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर आपली कर्म आपण चांगली केली पाहिजेत. आयुष्यभर आपण केलीचंच कर्म, वादच नाही. कारण कर्म चांगली आहेत म्हणून तर आपण इतकं आनंदाने जीवन जगतो आहे, नाही का? आपलं नियोजन आहे, मुलांना आपण शिक्षणं दिलेली आहेत. फक्त मला जाता आता हेच सांगायचं आहे, शिक्षणं दिलीत, मुलांचं मुलांना करू द्यात. मुलांच्यामध्ये आपण फारशी लुडबुड न करता आपण स्वतंत्र जीवन जगण्याचा प्रयत्न जर केला ना, तर माणूस हा आनंदी राहू शकतो आणि आनंदाचं जीवन त्याला लाभू शकतं. हाच याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे. जीवन हे खूप सुंदर आहे, ते आपल्याला चांगलं करता आलं पाहिजे. जगणं आपल्याला चांगलं करता आलं पाहिजे. मुलगा एक दिवस वडिलांजवळ गेला आणि वडिलांना म्हणतो, बाबा जीवन खूप सुंदर आहे, परंतु मला माझं जगणं पण सुंदर करता आलं पाहिजे. वडिलांनी सांगितलं, बाबा ते जीवन जगणं वगैरे सगळं काही राहू दे, तो एक कागद घेऊन ये माझ्याकडे. मुलांनी वडिलांकडे कागद आणि पेन नेला. वडील म्हणाले, हे बघ, तो कागद घे आणि पेन घे, आणि एक काम कर, तुला ज्यांनी ज्यांनी लहानपणापासून मदत केली ना, त्या लोकांची यादी तयार करून दाखव. त्या मुलाने कागद घेतला, पेन घेतला. लहानपणी आपल्याला कोणी मदत केली, प्राथमिक शाळेत कोणी केली, माध्यमिक शाळेत कोणी केली, कॉलेजमध्ये जाताना कोणी कोणी मदत केली, अगदी नोकरीला लागल्यानंतरसुद्धा आपल्याला कोण कोण उपयोगी पडलं. 100 लोकांची नावं त्यांनी लिहिली, 100 लोकांची नावं लिहिली, वडिलांना दाखवली. वडील म्हणाले, बघ, तुला ज्यांनी ज्यांनी मदत केली ना, ती 100 लोकांची नावं तू लिहिली, फार चांगली गोष्ट आहे की ते लोक तुला आठवत आहेत. पण आता एक काम कर, दुसरा कागद घे आणि त्या कागदावर तू ज्यांना ज्यांना मदत केलीस ना, त्यांची नावं मला लिहून दाखव, त्यांची यादी तयार कर. मुलाने कागद घेतला, पेन घेतला, आणि आपण कोणाकोणाला मदत केली हे आठवायला लागला. कुठेतरी 4-5 नावंसुद्धा त्याला आठवली नाहीत, 4-5 नावं आठवली नाहीत. बराच वेळ झाल्यानंतर वडिलांकडे गेला, वडिलांना दुसरी यादी दाखवली. वडील म्हणाले, अरे ज्यांनी ज्यांनी तुला मदत केली ही 100 लोक तुला आठवत आहेत, पण तू कुणाला मदत केली अशी 5 नावंसुद्धा तुला आठवत नाहीत. हे बघ, जर तुझं जीवन तुला चांगलं करायचं असेल, जीवन तुला सुंदर करायचं असेल आणि जगणं सुंदर करायचं असेल, तर जेव्हा तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल त्याच वेळेला तुझं जीवन सुंदर होईल. आणि म्हणून तुम्ही तर दुसरी यादी नक्कीच मोठी केलेली असणार आहे, अजूनही करता आहात, म्हणून तर जीवन चांगलं आहे. आणि या दृष्टीने आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर भगवंतांनी आपल्याला जे दिलेलं आहे, हे दिलेलं आपल्याला त्याची कृतज्ञता म्हणून आपण उपयोगी पडलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर
कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती करमध्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले. सकाळी उठावं, त्या भगवंताचे आभार मानावेत का हा दिवस भगवंता माझ्यासाठी तू दाखवतो आहेस. खिडकी उघडावी, हिरवीगार अशा प्रकारची पानं आपल्याला दिसतात, सुंदर सुंदर रंगीत फुलं दिसतात आणि मग देवाला म्हणावं, देवा तुझ्यामुळं मी आज सगळं पाहू शकतो आहे, तुझ्यामुळं मी झोपू शकतो आहे, तुझ्यामुळं मी जागा राहू शकतो आहे, तुझ्यामुळं सकाळी मी उठू शकतो आहे. तू झोपवतो आहेस म्हणून मी झोपू शकतो, तू उठवतो आहेस म्हणून मी उठू शकतो. त्यांनी जर ठरवलं याला सकाळी उठवायचंच नाही तर मला उठवायला 4 माणसं येतील. राम नाम सत्य है, टेलिफोन तारा वगैरे सगळीकडं करावे लागतील. त्या भगवंताची कृतज्ञता व्यक्त करावी. खूप चांगलं साहित्य आहे, संत साहित्य वाचा आणि आपण सत्संगामध्ये राहा. खरं तर आपला हा ज्येष्ठ नागरिक संघ पाहिल्यानंतर मला इतका आनंद झाला. हा ज्येष्ठ नागरिक संघ कशासाठी आहे तर आपली एकमेकाची दुःख आपल्याला सांगता येतात, एकमेकाची दुःख आपल्याला सांगता येतात. आपण एकमेकाच्या जवळ आपली शेअर करतो, पण दुःखसुद्धा शेअर करत असताना व घरातलं काही न सांगता आपल्याला आध्यात्मिक काही सांगता येईल का? आपल्याला चांगलं, कारण माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत बरं का. एक संगत चांगली पाहिजे आणि एक पंगत चांगली पाहिजे. संगत चांगली जीवन चांगलं, पंगत चांगली जीवन चांगलं. संगत चुकली जीवन चुकलं, पंगत चुकली जीवन चुकलं. महाभारतातली उदाहरणसुद्धा आपण पाहतो ना. ते भीष्माचार्य केवढे मोठे योद्धे होते आणि शेवटी शरपंजरी पडलेत. 55 दिवस शरपंजरी पडावं लागलं उत्तरायण सुरू होईपर्यंत. आणि मग त्यांनी भगवंताला विचारलं की असं माझ्या जीवनामध्ये काय मी वाईट केलं, काय हे माझ्या वाट्याला आलं. तर भगवंतांनी सांगितलं, पितामह तुम्ही खूप चांगले होतात, पण तुमची पंगत होती ना ती कौरवांची होती. अर्थस्य पुरुषः दास्यः. आपण कुणाच्या घरचं खातो, कुणी दिलेलं अन्न खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपली संस्कृती फार मोठी आहे. पंगत चुकली. कर्ण किती मोठा होता, काकणभर अर्जुनापेक्षा श्रेष्ठ, परंतु संगत चुकली. दुर्योधन दुःशासनाशी संगत केली, कौरवांशी संगत केली आणि म्हणून दुर्योधनाच्या कर्णाच्या बाबतीमध्ये एवढा महान असतानासुद्धा पूर्ण महाभारतामध्ये कर्णाबद्दल फारसे मोठे श्लोक हे लिहिले गेलेले नाहीत. संगत चांगली पाहिजे, पंगतही चांगली पाहिजे. एकदा काय झालं माहिती आहे का, एक गाढव होतं, गाढव, आणि त्या गाढवाची वाघाची मैत्री होती. आता गाढवाची वाघाची मैत्री नसतेच कधी, पण हिसाबनीतीच्या गोष्टींमध्ये असते बरं का. त्यामुळे त्या दोघांची मैत्री होती. दोघं एकदा जंगलामध्ये गेले आणि ते गाढव त्या वाघाला म्हणायला लागलं, अरे बघ कसं समोर निळं निळं गवत दिसतंय. गाढवच ना ते, बघ कसं निळं निळं गवत दिसतंय. वाघ म्हणतो, अरे ते गवत निळं नाही आहे, ते हिरवं गवत आहे. दोघांचं झालं भांडण सुरू. वाघ म्हणतो गवत हिरवं आहे आणि गाढव म्हणतो गवत निळं आहे. भांडण न्यायचं कोणाकडे? जंगलचा राजा सिंह. ते सिंहाकडे गेले आणि वाघाने सांगितलं, तो गाढव असं म्हणतं आहे की गवताचा रंग निळा आहे आणि मला असं वाटतं त्या गवताचा रंग हिरवा आहे. आता तुम्हीच सांगा बरं नेमकं काय आहे ते. तेव्हा त्यांनी सांगितलं, सिंहाने सांगितलं, ते गाढव म्हणतं ना तेच बरोबर आहे. आता वाघाला मोठा प्रश्न पडला आणि इतकंच नाही तर लगेच सिंहाने शिक्षा पण सांगितली की आजपासून तुला 6 महिने जंगलातून रेस्टिगेट करण्यात येत आहे, तू चुकीचं सांगितलं म्हणून. आणि तो म्हणाला, महाराज तुम्ही जंगलचे राजे आहात, तुमची शिक्षा मला मान्य आहे, पण आता खरं खरं सांगा त्या गवताचा रंग हिरवा आहे का निळा आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे गवताचा रंग हिरवाच आहे, मला काही माहीत नाही का? मग वाघाने विचारलं, गवताचा रंग जर हिरवा आहे ना मग तुम्ही माझं उत्तर चुकीचं का धरलं आणि मला शिक्षा का केली? तेव्हा सिंहाने सांगितलं, तुझं उत्तर चुकीचं आहे म्हणून तुला शिक्षा केली नाही, तुझं उत्तर चुकीचं आहे म्हणून तुला शिक्षा केली नाही, तू गाढवाबरोबर मैत्री केली म्हणून तुला मी शिक्षा केली. संगत चांगली पाहिजे आणि पंगत चांगली पाहिजे. आज हा सगळा मेळावा पाहिला, संगत खूप छान आहे आणि जीवन खूप छान आहे, जीवन खूप सुंदर आहे. असं सुंदर जीवन आपलं जगावं. किती जीवन आपल्या वाट्याला आलं आपल्याला माहीत नाही, पण मिळालेले जे जीवन आहे हे आपल्याला आनंदाने कसं घालवता येईल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. 2 मिनटाचा दृष्टांत सांगतो आणि माझं व्याख्यान या ठिकाणचं संपवतो. भगवंताने सुंदर शरीर दिलं आहे. या शरीराचा उपयोग आपण चांगल्यासाठी केला पाहिजे. शरीराचा दुरुपयोग होता कामा नये, दुरुपयोग होता कामा नये.
राजाच्या दरबारामध्ये काम करणारी एक मेहतराणी आहे. 3 पिढ्या त्या मेहतराणीने सेवा केली. राजाची सेवा तिनेच केली. राजाला स्वच्छ लहान असताना स्वच्छ करायचे. राजाच्या मुलाची सेवा पण तीच करत होती. त्या मुलाने अंग अस्वच्छ केले तरी त्याला स्वच्छ करायचे. राजाच्या वडिलांची सेवा पण तिनेच केली होती. 3 पिढ्या सेवा करत होती. 70 वर्ष वय झालं होतं तिचं. 70 वर्ष. राजाने मनामध्ये विचार केला, किती दिवस आपण हिची सेवा घ्यायची, तिला आपण रिटायर करूया. पण तिचा सेंड ऑफ करायचा म्हणजे काहीतरी चांगलं दिलं पाहिजे ना आपण तिला. म्हणून प्रधानजीला बोलावलं आणि सांगितलं, प्रधानजी आपल्या त्या तिजोरीमध्ये एखादी मौल्यवान वस्तू आहे का, की ती वस्तू त्या मेहतराणीला दिल्यानंतर मला काहीतरी चांगलं दिल्याचं समाधान होईल. प्रधानजी तिजोरीकडे गेला. तिजोरी उघडली. त्यातला एक रत्नजडीत हार दिसला. हिऱ्या माणकांचा हार होता. तो राजाला दाखवला. पण राजा मनामध्ये विचार करतोय की या मेहतराणीने आमच्या घराण्याची एवढी चांगली सेवा केली आणि एवढी नाजूक सेवा केली का याची किंमत या हारापुढं काहीच नाही, याच्यापेक्षा काही मौल्यवान नाही का. पुन्हा प्रधानजी तिकडे गेला. तिजोरी उघडली. तिजोरीतून त्यांनी एक सोन्याचं ट्रे काढलं. ट्रे, तबक, सोन्याचं तबक, हिऱ्या माणक्यांनी मढवलेलं सोन्याचं तबक राजाला दाखवलं. राजाला आता समाधान वाटलं, बरं वाटलं की हे दिल्यानंतर आपण काहीतरी दिल्याचं आनंद आपल्याला होईल. झालं. योग्य वेळ ठरली. मेहतराणीला बोलवलं आहे. दरबार भरलेला आहे. राजा सिंहासनावर बसला आहे. प्रधानजी आहे, सेनापती आहे, सगळे लोक, गावातले प्रतिष्ठित लोक बोलवले. त्या मेहतराणीला योग्य अशा प्रकारचं आसन दिलं. राजा उभा राहिला. सर्वांच्या समक्ष तिचं खूप कौतुक केलं आणि सर्वांच्या समक्ष तिला हिऱ्या माणक्याने मढवलेलं सोन्याचं तवक तिला भेट देऊन टाकलं. कार्यक्रम संपला. मध्ये 10-12 वर्ष गेले. राजाला अचानक त्या मेहतराणीची आठवण झाली. राजा मनात विचार करतोय, ती मेहतराणी आता खूप म्हातारी झाली असेल, तिने चेहरेबंदी वाडा बांधला असेल, 4-2 नोकर तिच्या दिमतीला असतील, तिची नातवंड पतवंडसुद्धा मोठी झाली असतील. प्रधानजीच्या लक्षात आलं. प्रधानजीने लगेच त्या मेहतराणीला बोलून घेतलं. मेहतराणी आली. राजाला नमस्कार केला. राजा म्हणतो, का गं बाई, आता तू पहिल्यापेक्षा खूप म्हातारी झालेली दिसतेस. तू मोठा चेहरेबंदी वाडा बांधला असेल, 4-2 नोकर तुझ्या दिमतीला असतील, तुझी नातवंड पतवंड पण मोठी झालेली असतील. अरे हो, पण मी तुला जे सोन्याचं तबक दिलं त्याचं तू काय करतेस. तेव्हा मेहतराणीने सांगितलं, महाराज खरंच माझी नातवंड आणि पतवंड मोठी झाली आणि आमचा जो पिढीजात घाण भरण्याचा धंदा, त्याच्यासाठी जो पत्रा लागतो तो पत्रा म्हणून माझ्या नातवंडांच्या हातात ते दिलं आहे. दृष्टांत संपला. भगवंतांनी सोन्याचं तबक आपल्याला दिलं आहे. हिऱ्या माणक्यांनी मढवलेलं तबक आपल्याला दिलं आहे. 2 डोळे दिलेत चांगलं पाहण्यासाठी, 2 कान दिलेत चांगलं ऐकण्यासाठी, 2 पाय दिलेत चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी. पण करतो का आम्ही आमच्या डोळ्यांचा उपयोग चांगलं पाहण्यासाठी? करतो का आम्ही आमच्या पायांचा उपयोग चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी? करतो का आम्ही आमच्या हातांचा उपयोग चांगलं काम करण्यासाठी? याच्यातलं काहीच करत नसो तर त्या मेहतराणीची अवस्था आणि आमची अवस्था ही एकच आहे. म्हणून भगवंताने जी देणगी दिलेली आहे या देणगीचा उपयोग आपण चांगला करूया आणि आपलं उर्वरित जीवन आपण आनंदाने घालूया. जीवन सुंदर आहे, जगणं सुंदर आहे. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.